आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहूया राजकीय बातम्या। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते कर। मुंबईतील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। फडणवीसांनी मराठी माणसावर होणारा अन्याय मोडून काढला पाहिजे। संजय राऊतांची मुंब्रा प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय वाढत चाललाय। मराठी मुलाला आधी माफी मागायला लावली आणि नंतर काही मुस्लिम तरुणांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच घोषणाबाजी केली। हे वेळेत थांबवलं नाही तर चौकाचौकात मराठी माणसाला मारलं जाईल। अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। आता मुंबऱ्यात जायची भीती वाटतेय। कामानिमित्तानं मुंबऱ्यात गेलो आणि माझ्या जीवाला काही झालं तर काय? मुंबऱ्यात माझ्या जीवाचं काहीही होऊ शकतं। माफी मागणारे मराठी मुलाकडून भीती व्यक्त। माजी आमदार बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांगांच्या विकासासाठी काम होत नसल्यानं राजीनामा देतोय। बच्चू कडूंचं वक्तव्य, आपल्याला दिलेली सुरक्षा ही काढावी, कडूंची विनंती। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर, दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत। आशिष शेलार मंत्री झाल्यानं भाजप मुंबई अध्यक्षपदासाठी नवा चेहरा देणार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग। पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांचा यादीत समावेश। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर भाजप आमदार आशिष देशमुख यांची धाड। ट्रकवर चढून देशमुख यांच्याकडून पाहणी। पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना। सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती उपसा आणि अवैध वाहतूक सुरू। अहिल्यानगर शहरातील ठाकरे गटाचे एकनिष्ठ माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिवसैनिकांमध्ये एकमत न राहिल्यानं नाराजी व्यक्त।